वृषभ राशीच्या मित्रांनो, एक क्षण थांबा. 7 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण या दिवशी तुमच्या कुंडलीमधील एक मोठा ग्रह बदल होणार आहे. बुध पंचम भावात प्रवेश करणार आहे आणि विशेष म्हणजे बुध इथे उच्चस्थ होणार आहे. याचा थेट परिणाम होणार आहे तुमच्या बुद्धीवर, तुमच्या फोकसवर, तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या शिक्षणावर. पण फक्त एवढंच नाही, प्रेम, करिअर आणि व्यवसायामध्ये पण या बदलाची मोठी भूमिका असणार आहे. म्हणून आज मी तुम्हाला फक्त भविष्य सांगणार नाही, मी तुम्हाला सांगणार आहे 7 सप्टेंबर नंतर वृषभ राशीचं नेमकं काय बदलणार आहे. ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाऊल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, अमोघ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय. प्रत्येक क्षेत्रावर या महिन्यातील ग्रहस्थितीचा काय परिणाम होणार आहे हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आणि सर्वात आधी तुमच्या आरोग्याकडे पाहूया. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सध्या शुक्र षष्ठ भावात स्वतःच्या राशीत आहे. ही स्थिती आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एकंदरीत पाहता या महिन्यात आरोग्याबाबत मोठी चिंता दिसत नाही. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. मात्र एक दोन छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. सांधे, पाठदुखी आणि शरीरातील थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः 7 सप्टेंबरच्या आसपास प्रवास करत असाल तर खाण्यापिण्यावर थोडं नियंत्रण ठेवा. कारण पोट बिघडण्याची किंवा पचनाशी संबंधित किरकोळ समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पण एकंदर आरोग्याचा विचार केला तर सप्टेंबर चांगला आहे. आता येऊया विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, शिक्षण. आणि इथेच सप्टेंबरची मोठी बातमी आहे. पंचम भावाचा स्वामी बुध आहे आणि 7 सप्टेंबरला बुध पंचम भावात प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे बुध इथं उच्चस्थ होतो. बुध म्हणजे बुद्धी, विचार, एकाग्रता आणि मानसिक क्षमता. यामुळे 7 सप्टेंबर नंतर तुमचा अभ्यासातील फोकस वाढू शकतो, एकाग्रता चांगली होऊ शकते आणि एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता अधिक मजबूत होऊ शकते. म्हणून विद्यार्थी असाल तर शिक्षणाबाबत काही मोठे करायचे असेल तर हा काळ अजिबात वाया घालवू नका. नवीन अभ्यासक्रम, नवीन दिशा, मोठा शैक्षणिक निर्णय किंवा एखादी महत्त्वाची तयारी करायची असेल तर 7 सप्टेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आता येऊया प्रेमसंबंधाकडे. पंचम भाव प्रेमाचा भाव आहे आणि 7 सप्टेंबर नंतर हा भाव अधिक मजबूत होतो. त्यामुळे प्रेमामध्ये कनेक्शन चांगले राहू शकते. समोरच्या व्यक्तीची भावना समजून घेण्याची क्षमता वाढू शकते. एकमेकांमधील अंडरस्टँडिंग सुधारू शकते. मात्र एक छोटी अडचण दिसत आहे. कधी कधी कोणतेही ठोस विषय नसताना अचानक वाद होऊ शकतो. दोघांनाही कळणार नाही वाद सुरू का झाला. पण हे फार मोठं नाही, कारण शुक्र आणि बुध दोन्ही मजबूत आहेत. म्हणून नात्यातील समजूतदारपणा एकूण परिस्थितीला सांभाळून घेऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्यात आणि समोरच्या व्यक्तीमध्ये सध्या बोलणं बंद असेल, ब्लॉक केला असेल किंवा संवाद तुटला असेल तर 7 सप्टेंबर नंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. आता येऊया मॅरेज जीवनाकडे. इथे मात्र एक महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा, 19 सप्टेंबर. वृषभ राशीसाठी सप्तम भावाचा स्वामी मंगळ आहे आणि 19 सप्टेंबर नंतर मंगळ तृतीय भावात प्रवेश करत आहे. यामुळे मॅरेज जीवनामध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. वाद, मतभेद, एकमेकांचं म्हणणं न समजणं किंवा ओपिनियन मिसमॅच होणं असं जाणू शकतं. 19 सप्टेंबर पूर्वी परिस्थिती तुलनेने चांगली आहे, पण 19 सप्टेंबर नंतर एकमेकांवर राग काढण्यापेक्षा बोलताना थोडा संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण हा फार मोठा संकटाचा काळ नाही आहे, पण छोटा वाद मोठा होऊ नये याची काळजी घ्या. आता येतोय या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा विषय, तुमचं भाग्य आणि त्यासोबत करिअर आणि व्यवसाय. वृषभ राशीसाठी नवम भावाचा स्वामी शनी आहे आणि करिअरचा स्वामी देखील शनी आहे. हा शनी 11व्या भावात आहे आणि तो वक्री आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बृहस्पतीची शुभदृष्टी. बृहस्पती तुमच्या नवम भावावर दृष्टी टाकत आहे.
नवमेशावर दृष्टी टाकत आहे आणि 11व्या भावावर पण दृष्टी आहे. म्हणजे भाग्य, लाभ आणि तुमच्या इच्छा या तिन्ही गोष्टींना ग्रहांची साथ मिळत आहे. नवमेशाच्या 11व्या भावाशी संबंध हा स्वतःमध्ये चांगलं भाग्य लाभ संबंध मानला जातो आणि त्यावर बृहस्पतीची शुभदृष्टी ही परिस्थिती आणखी मजबूत करते. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल, शुभ काम करायचं असेल, नवीन वस्तू खरेदी करायची असेल किंवा एखादी मोठी योजना सुरू करायची असेल तर सप्टेंबरमध्ये भाग्य तुमची साथ देऊ शकतं. काही मोठं करण्याचा विचार करत असाल तर स्वतःला थांबवू नका. आता करिअरकडे पाहूया. तुमच्या दशम भावात राहू आहे आणि राहूची ही स्थिती डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये बदलाची ऊर्जा कायम आहे. या महिन्यात सूर्य, बुध, केतू आणि नंतर मंगळ यांचा प्रभाव पण दशमाशी जोडला जात आहे. त्यामुळे कामाच्या क्षेत्रात ऊर्जा वाढलेली जाणवेल. काम करण्याची ताकद असेल, आत्मविश्वास असेल, पराक्रम असेल, पण इथे एक मोठी सावधगिरी आहे. राग आणि अहंकार, मीच बरोबर आहे, माझंच काम योग्य आहे, अशी भावना वाढू देऊ नका. कारण तुमची क्षमता चांगली आहे, पण चुकीच्या शब्दांमुळे चांगली संधीही अडचणीत येऊ शकते. म्हणून काम करा, स्वतःच्या कामावर लक्ष द्या आणि ऑफिसच्या राजकारणापासून शक्य तितकं दूर राहा. जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर सप्टेंबर तुमच्यासाठी सपोर्टिव्ह दिसत आहे. नोकरी मिळण्याचे योग चांगले आहेत. राहू दशम भावात, शनी 11व्या भावात आणि दशम भावावर ग्रहांचा प्रभाव यामुळे करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. म्हणून प्रयत्न सोडू नका. मोठे काम मिळू शकते, मोठी अचिव्हमेंट मिळू शकते. आता व्यवसाय आणि इथे तर सप्टेंबरचा काळ खूपच मजबूत दिसत आहे, विशेषतः 7 सप्टेंबर नंतर. कारण बुध पंचम भावात येतोय आणि 11व्या भावाशी त्याचा संबंध निर्माण होतोय. बुद्धीने, नियोजनाने आणि नम्रपणे काम केलं तर या व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. व्यापारात वेग मिळू शकतो, लाभ वाढू शकतो आणि नवीन संधीही मिळू शकतात. म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनी या बाबतीत विशेष लक्ष ठेवा. तारीख आहे 7 सप्टेंबर नंतरचा विशेष काळ. आता सप्टेंबरमधील 2 महत्त्वाच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 7 सप्टेंबर बुधाचा पंचम भावात प्रवेश, शिक्षण, बुद्धी, प्रेम आणि व्यवसायासाठी महत्त्वाचा बदल. आणि 19 सप्टेंबर मंगळाचा बदल, मॅरेज जीवनात आणि वैयक्तिक संबंधामध्ये सावध राहण्याची वेळ. आणि या सगळ्यांच्या मागे तुमचं मजबूत भाग्य आहे. नवमेश शनी लाभ भावात आहे आणि त्यावर बृहस्पतीची शुभदृष्टी. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर हा साधा महिना नाही. हा बुद्धीने निर्णय घेण्याचा, भाग्याची साथ वापरण्याचा आणि करिअरमध्ये पुढे जाण्याचा काळ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी आली की रागाने निर्णय घेऊ नका, हट्ट करू नका, अहंकाराला जागा देऊ नका. कारण तुमच्याकडे संधी आहे, फक्त ती योग्य पद्धतीने वापरण्याची गरज आहे. आणि म्हणून सप्टेंबर 2026मध्ये वृषभ राशीसाठी काळ फक्त बदलत नाही, काळ तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता निर्माण होत आहे. अमुकसोबत राहा, ग्रहाचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. धन्यवाद.